एक्सप्लोरिंग, परत सांगू? डिलिव्हरिंग. हो, परत सांगा. व्हॅल्यू टू बी युअर राईट टार्गेट ऑडियन्स. त्यांनी काय सांगितले डिफरंट? क्रिएटिंग, एक्सप्लोरिंग, डिलिव्हरिंग, व्हॅल्यू टू मीट युअर राईट टार्गेट ऑडियन्स. म्हणजे पहिल्यांदा काय सांगितलं त्यांनी? क्रिएटिंग. क्रिएटिंग म्हणजे काय? बनवणे. मग आपल्याला आधी एखादी गोष्ट बनवावं लागते. बनवायची आणि बनवल्यानंतर काय करायची? पोस्ट करायची. बरोबर आहे. पोस्ट करणे म्हणजे एक्सप्लोर करणे. ते पोस्ट केल्यानंतर लोकांना दिसेल. लोकांना दिसणे म्हणजे काय करणे? एक्सपोज करणे, एक्सप्लोर करणे. बरोबर आहे. क्रिएटिंग, एक्सप्लोरिंग आणि डिलिव्हर करणे म्हणजे काय? पाठवणे किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणे. काय? इन्फॉर्मेशन. कुणाला पाठवायचे? राईट टार्गेट ऑडियन्सला. आणि काय पाठवायचे? एकतर इन टर्म्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस असतील. गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे काय? गुड्स म्हणजे प्रोडक्ट, सर्व्हिस म्हणजे तुम्ही जी वस्तू आणि सेवा. मग त्याच्यामध्ये कोणती पण थिंग असेल. तुमचा विचार पण असू शकतो. सुई पण असू शकते. सुईचा दोरा पण असू शकतो. लाईट पण असू शकते. बल्ब पण असू शकतो. लॅपटॉप पण असू शकतो. सगळ्याच गोष्टी काय होतात? थिंगमध्ये येतात. मग आता आपल्याला ऑप्टिमायझेशन करायचं आहे. मग आता आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? मार्केटिंग करायची. तर पहिल्यांदा आपली प्रोसेस काय असते? क्रिएट करण्याची असते. मग काय क्रिएट करू मी? फेसबुक आहे आपल्याकडे. असेल तर बनवायची काय गरज आहे का? नाही. पण नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल? बनवावं लागेल. मग आपण फेसबुक ओपन केलं. काय केलं? फेसबुक ओपन केलं. तर आपल्याला मार्केटिंग करायची. मग फेसबुकच्या अकाउंट एक असतं. बरोबर आहे. आणि एक पेज असतं. मग अकाउंटमध्ये आणि पेजमध्ये काय डिफरन्स असतो? तू सांग. सपोज मी एक बिझनेस ओनर आहे किंवा माझा एक बिझनेस आहे. मग मी माझं जर अकाउंट बनवलं असतं NMD प्रायव्हेट लिमिटेड नावाने तर चाललं असतं का? का नाही चालणार? अमोल? मग जसं मी कसं नवनाथ दरेकरचं अकाउंट बनवलं तसं पेज का नाही बनवलं? रितेश, स्वाती? अकाउंट वरती नाही का होत? काय रिस्ट्रिक्शन येतात तेच विचारतो. बरोबर. स्वाती तुम्ही सांगा एकदा, पेज मध्ये आणि अकाउंट मध्ये काय डिफरन्स असतो? पेज बिझनेस साठी वापरतात. पण का वापरतात? त्याचा माझा क्वेश्चन आहे. अकाउंट पण वापरू शकतो. मी जर नवीन ब्युटी पार्लर काढलं, NMD ब्युटी पार्लर, तर मग मी NMD ब्युटी पार्लरच्या नावाने अकाउंटच क्रिएट करतो ना. चालेल का? बिझनेस अकाउंट. हा. बिझनेस अकाउंट पण एक सिस्टम असते. कशामध्ये असतं बिझनेस अकाउंट? फेसबुक मध्ये असतं का? नसतं. पेजेस असतं. तर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. स्वाती मॅडम समजलं तुम्हाला? म्हणजे हो सर. हा, काय समजलं सांगा? नाही ते बोललं तर आवाज येईल. मनातली मनात बोलतात फक्त. बरोबर सांगितलं त्यांनी. काय सांगितलं? तुम्हाला आवाज आला? मला सर आवाज. नेटवर्क इश्यू. हा, काय इश्यू आहे? ते बोलतात पण हवेत विरघळून जातं येईपर्यंत इथपर्यंत. तर त्यांनी काय सांगितलं? क्वेश्चन काय सर विचारला? इकडे लाईट नाहीये. मग लाईटचा आणि इंटरनेटचा काय संबंध आहे? लाईटचा आणि ह्याचा संबंध आहे. लाईट नसेल तर वायफाय नसेल. मोबाईलचं वीक नेटवर्क असतं. जनरेटर चालू होतो ऑटोमॅटिक. काय क्वेश्चन विचारला? मीच विसरलो क्वेश्चन. हा, फेसबुक अकाउंट आणि पेज मध्ये काय डिफरन्स? तर फेसबुकचं जे अकाउंट असतं ना ते माणसाचं असतं आणि पेज बाय माणसाचं असतं का?
ते पण असं बाय म्हणून पेज जे असतं ते बिझनेसचं असतं. पण सर काही ग्रुप तर असे पण आहे की जे बिझनेस पर्पज नसतं. ग्रुप असतात ते पेज थोडे असतात. आपला क्वेश्चन काय चाललाय? नाही पण ते पेजेसच असतात ना की ते कंटेंट टाकतात. मग ते पेजेसच असतात ना. त्यांनी बिझनेस बनवले हा. तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल काय प्रॉब्लेम नाही. तर अकाउंट हे माणसाचं असतं, ह्युमन बिंगचं असतं. पहिलं कसं आधी काय करायचे लोक, कुत्र्याचं पण अकाउंट काढायचे, माणसाचं पण अकाउंट काढायचे, एखादा रस्ता असेल तर त्याचं पण अकाउंट काढायचे, एखादी कंपनी असेल तर त्याचं पण अकाउंट काढायचे. समजायला लागलं फेसबुकला की आपले किती अकाउंट झालेत, खुश व्हायला लागले फेसबुकवाले. लय लोक अकाउंट क्रिएट करतात. मग लोकसंख्या आपली किती आहे? 125 करोड असं त्यांना वाटलं त्यावेळेस. पण अकाउंट तर झालेत 500 करोड. मग एवढे लोक आले कुठून? आले कुठून? मग एका माणसाचे 2-2, त्यांना वाटलं काय एका माणसाने 2-2 केलं असेल, एक घरच्यांना बोलायला आणि एक गर्लफ्रेंडला बोलायला. मग नंतर त्यांनी नीट चेक केलं तर असे कुत्र्याचे, मांजराचे, डॉगचे, टायगरचे असेच अकाउंट जास्त दिसतात. मग असं केल्यामुळं काय फरक होईल? जर एखाद्या झाडाचं अकाउंट केलं आपण किंवा एखाद्या मांजराचं अकाउंट केलं, मांजराला समजणार आहे की कोणाची पोस्ट लाईक करायची? समजणार आहे का? तिला समजणार आहे की इथं ऍड चालली, आता ह्याला आपल्याला घ्यायचंय काहीतरी. बरोबर आहे ना? आणि ह्यांचं बिझनेस मॉडेल काय आहे तुम्हाला समजलं का? फेसबुकचं बिझनेस मॉडेल काय आहे? म्हणजे त्यांना काय, जर ऍडव्हर्टाइजमेंट दिसली तरच फेसबुकला पैसे येणार, जर नाही दिसली तर पैसे येणार का? अमरदीपला डोळे येतं, अमरदीप माणूस आहे, बरोबर आहे, त्याला फिलिंग्स येतं. एखादी जर गोष्ट दिसली तर त्याला इमोशन्स येतात. काय येतात? मोशन्स येतात का इमोशन्स येतात? इमोशन्स येतात. म्हणजे जर सपोज एखादी चांगली गोष्ट दिसली तर तो आनंदी होतो, खुश होतो. एखादी गोष्ट वाईट दिसली तर त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात का फक्त अश्रू येतात? हा, म्हणजे काय वाईट वाटत असेल ना, तुम्ही जर माहेरची साडी पिक्चर बघितलं तर तुम्हाला रडू येतं, चिमणी पाखरं पाहिले तर अति दुःख होतं. बरोबर आहे. दुसरा हसायचा पिक्चर कोणता? धमाल पाहिला तर हसायला येतं. मग तुम्ही काय पाहतात त्याच्यावरती डिपेंड असतात. मग ह्यांचे पैसे कशावरती असतात फेसबुकचे? एखाद्याला ऍड दिसली, त्या ऍड वरती इंटरॅक्शन केलं तर तुम्हाला काय त्या फेसबुकला जास्त पैसे होतात. मग तिथून पैसे डिडक्ट होतात. म्हणजे एखाद्या माणसाला नुसती गोष्ट दिसली डोळ्याला, तर डोळ्याला दिसण्याचे पैसे असतात का? समोरून एखादी मुलगी दिसली चांगली, तिला बघायला पैसे देतो का आपण? नाही देत. देतो का? हॉटेलमध्ये गेला आणि बाहेरूनच हॉटेल बघितलं तर पैसे द्यायचेत का? आतमध्ये जाऊन जर बघितलं तर मग पैसे द्यावे लागतात. सेम तसंच आहे इथं. काय? हा, तर ते सेम तसंच आहे. जर तुम्ही फेसबुक ओपन केलंय आणि फेसबुक नुसतं स्क्रॉल करतात, तुमच्या डोळ्याखालून गेलं ना तरी मग तुम्हाला पैसे द्यावे लागतात. पण किती पैसे द्यायचे? एकदम कमी. म्हणजे इम्प्रेशन असतात. बरोबर आहे. नुसती एखादी गोष्ट डोळ्याला दिसली 6 सेकंदाच्या खाली तर त्याला काय बोलतात? इम्प्रेशन. नंतर त्याच्यावरती जर आपण काय केलं 6 सेकंद पेक्षा जास्त जर पाहिलं तर त्याला काय बोलायचं? एंगेजमेंट. एंगेजमेंट कधी होते? ज्यावेळेस टाइम स्पेंड केल्यावर. मग तुम्ही मुलीबरोबर गेली तर मुलीबरोबरच एंगेजमेंट होईल. एंगेजमेंट समजलं तुम्हाला? आणि नंतर त्याच्यावरती क्लिक केलं तर त्याला क्लिक बोलतात. आणि कमेंट म्हणजे खाली काहीतरी लिहिलं तर त्याला कमेंट बोलतात. रिटेन्शन म्हणजे काय? सपोज तू एखाद्या दुकानातून काय घेतलं, साखर घेतला किंवा बिस्किटचा पुडा घेतला किंवा एखाद्या हॉटेलमध्ये काय केलं, तू जेवण केलं, मरकळला गेला, मासे खाल्ले, तुला ते आवडलं, नंतर परत पुढल्या आठवड्यामध्ये पण तुला मासे खायचे, तू कुठे जाणार? तिथे जाणार. म्हणजे रिटेन्शन रेट म्हणजे कस्टमर किती रेट परत परत येतोय, परत परत कस्टमर किती येतोय. हा, फ्लिपकार्टवर म्हणजे सपोज एखाद्याने काय घेतला, वन पीस घेतला, परत पण आला, शँडेल घेतले, परत आले, लिपस्टिक घेतले. म्हणजे रिटेन्शन, एकच कस्टमर किती वेळा रिटर्न येतोय ते तो कॅल्क्युलेट केलं जातं, त्याला बोलतात रिटेन्शन.
तुम्हाला लाईक आणि कमेंट तर समजत असतील. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो थोडंसं पुढं जाऊ. म्हणजे आपण सगळ्यांना तर माहितीच आहे, अमरदीपला तर लहानपणापासूनच माहिती असेल, बरोबर आहे. कसं ओपन करायचं फेसबुक माहिती आहे का तुझं फेसबुकचं अकाउंट? कसं काय आहे तुझं प्रोफाईल टाकून फेसबुकचं अकाउंट? कसं काय तुझं फेसबुक ओपन करायला कोणाला शिकवायची काय गरज नाही, बरोबर आहे. आता इथं फयाज शेखचं अकाउंट आहे, हे आपलं अकाउंट नाही, त्याने ओपन केलं असेल मे बी. तर हे जे असतं ते काय असतं, हे काय आहे? प्रोफाईल फेसबुक आहे. हा काय आहे? हे फेसबुक आहे आणि हे फेसबुकची प्रोफाईल आहे, अशी दिसती. आता मी काय केलं, खाली स्क्रॉल केलं, हा म्हणजे काय झालं, एक एक इम्प्रेशन येत आहे. काय येतंय? इम्प्रेशन येतंय. हे सगळे एक एक इम्प्रेशन आले. नंतर परत वरती गेलं, परत दुसरं इम्प्रेशन आलं. आता मी काय केलं, ही ऍड आहे, ही काय आहे? ऍडव्हर्टाइजमेंट आहे. कसं समजलं तुम्हाला ते ऍडव्हर्टाइजमेंट आहे? कुठं लिहिलेलं स्पॉन्सर? ही ऍड आहे का? एक मिनिट, का चालत नाही स्कॅनर? हां, खाली घेतलं आपण, ही काय ऍड आहे. पण मी इथं काय केलंय, 6 सेकंदापेक्षा जर जास्त वेळ थांबलोय पाहायला तर याला बोलायचं एंगेजमेंट. पण मी नुसतं असं स्क्रॉल करतोय, ह्याला सगळ्यांना बोलायचं इम्प्रेशन. काय बोलायचं? आता मला हे थोडंसं चांगलं वाटलं. कुठे? 3 स्टार आहे ना, स्पॉन्सर आहे, शुभ डेव्हलपर, 3 and 4 BHK, एवढं बजेट नाही. खाली गेलो, इथं काय झाली, एंगेजमेंट झाली, बरोबर आहे. सगळ्या गोष्टी वाचल्या म्हणजे मला समजायला लागल्या. मग खाली परत गेलो, आता नुसतं स्क्रॉल करतोय, मी काय वाचतोय का? सगळ्यावरती एक एक इम्प्रेशन आलं. आता इथं मला ओपन होस तर थांबलो मी. कार आहे ही, कसली आहे? मर्सिडीज. EMI स्टार्ट फ्रॉम 17,000. ह्याला लाईक केलं म्हणजे लाईक झाले, कमेंट केलं, नंतर शेअर केलं, तर आपली ह्यांची रीच कधी वाढत जाते. सपोज आता ही एक पोस्ट टाकलेली, बरोबर आहे. जर ह्याला काय केलंय, आता एखाद्याने जर काय केलं, लाईक केलं, मी जर लाईक केलं तर मग माझे जे फ्रेंड असतात त्यांना पण थोडंसं रिकमेंड होतं. नंतर मी इथं कमेंट केलं, म्हणजे एक कमेंट केलं तर माझ्यामुळं 10 ते 15 लाईक्स वाढतात माझ्यामुळे, एका कमेंटमुळं. मी जर एकदा शेअर केलं, तर शेअर केलं, मी जेवढ्या लोकांना शेअर करेल तेवढ्या लोकांना काय दिसेल? ही पोस्ट दिसणार जेवढ्या लोकांना शेअर करेल तेवढं. मग तुम्ही इथं जेवढे शेअर बटनवरती क्लिक करतात ना, तेवढं काय वाटतं, तर फेसबुकचे अल्गोरिदम असे बनवलेले आहेत की बाबा ह्यांनी शेअरच्या बटनवरती क्लिक केलंय म्हणजे काय झालं, की ही कंटेंट खूपच चांगला आहे, त्याची व्हॅल्यू क्रिएट होते. एखाद्याने जर कमेंट केली तर फेसबुकच्या अल्गोरिदमला असा इनपुट दिलेलं आहे की एखाद्या लोकांनी कमेंट केली म्हणजे ही पोस्ट अजून चांगली. लोक का कमेंट करतात? मग गुड कमेंट करतात तर ते अजून हाईप क्रिएट होते. मग ते काय करतं, अजून त्याच्या अल्गोरिदमला बूस्ट करून त्याला पण बूस्ट करायचा प्रयत्न करतो. जर तुमचे लाईक्स असतील 1000च्या खाली तर खूप कमी लाईक्स येतात. 1000च्या एकदा वर गेलं तर इंस्टाग्राम आणि फेसबुक स्वतः प्रमोट करतं त्याला. आणि 10,000च्या वरती गेलं तर मग ते बुमिंगमध्ये टाकतं. 10 मिलियनच्या वरती गेलं तर मग अजून एका मोठ्या अल्गोरिदममध्ये आपण अजून बुमिंगमध्ये आणतं. पण तुम्हाला काय पुशअप देण्याचा ते काय करतं, प्रयत्न करतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर एखादं जर कंटेंट व्हायरल करायचं असेल तर जास्तीत जास्त कमेंट करायचं त्याला आणि जास्तीत जास्त शेअर करायचं. लोकांनी जर शेअर केलं ते, तर त्याच्यामुळे लोक काय करतात, ट्रेंडिंग काय बनवतात, रील बनवतात. म्हणजे सपोज एखाद्याने वर्ल्ड कप जिंकले तर एक रील बनवली, किंवा सूर्यकुमार यादवने काय केलं, कॅच घेतानाची एक रील बनवली, मग त्यांनी इंस्टाग्रामवरती टाकली, ते लोकांना आवडली. मग त्या लोकांनी काय केलं, URL कॉपी केला आणि शेअरच्या बटनवरती क्लिक करून काय केलं, त्याला डाउनलोड केलं आणि नंतर स्वतःची स्टेटस ठेवली. म्हणजे गुगलला काय वाटतं, एवढ्या लोकांनी काय केले, शेअर केले किंवा डाउनलोड केले म्हणजे हा कंटेंट चांगला आहे. मग त्याला आले 10 मिलियन 11 मिलियन व्ह्यूज आले. तर असे तुमचं कंटेंट व्हायरल होत जातात. तर हे कंटेंटचा पार्ट आहे. पण तुम्हाला समजलं, मी आता इथं किती वेळापासून आहे, मी इकडे बघत पण नव्हतो, पण इथं वेट केलं होतं, मग याला बोलायचं एंगेजमेंट.
तुम्हाला लाईक समजलं, रीच समजलं, कमेंट समजलं, शेअर समजलं. आता दुसरं तुम्हाला गोष्ट समजायची की ज्याच्यासमोर स्पॉन्सर लिहिलेले त्याला काय बोललं जातं? ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग बोललं जातं. आणि ज्याच्यासमोर स्पॉन्सर नाही लिहिलेलं तर ह्याला काय, हे कोणती आहे? इथे स्पॉन्सर नाही लिहिला, हा जनरेट केलेला कंटेंट, तर ह्याला सोशल मीडिया मॅनेजमेंट बोलायचं. समजलं का? सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये. आता दुसरा काय क्वेश्चन आहे, इथे साईटला पण ॲड दिसतात, इथे स्पॉन्सर लिहिलेले म्हणून. तर पेजमध्ये आणि अकाउंटमध्ये एक डिफरन्स आहे. पेज हे काय असतं, कोणत्या पण गोष्टीचं असू शकतं, सजीव निर्जीव पण असू शकतं. पण अकाउंट हे फक्त कोणाचं असू शकतं? सजीवचं असू शकतं का निर्जीवचं? सजीव. सजीव म्हणजे काय? ज्याच्यामध्ये जीव येतो. मग मांजरामध्ये पण जीव असतो. मग झाडं पण सजीव येतं. फक्त ह्युमन बिंगचंच काय असू शकतं? अकाउंट असू शकतं. पहिले 2018-17 पर्यंत चालत होतं. नंतर त्यांनी नवीन अल्गोरिदम काढले. जर तुम्हाला दिसलं मांजराचं अकाउंट, कुत्र्याचं अकाउंट, कंपनीचं अकाउंट, तर ते काय करतं? डायरेक्ट सस्पेंडेड करतं फेसबुक. जेणेकरून त्याला राईट ट्रॅक झालं पाहिजे. फेसबुकची शेअर व्हॅल्यू खूप कमी झाली होती माहिती आहे? कशामुळे झाली होती? तर ह्याच कारणामुळे झाली होती. लोक काय करत नव्हते? त्याच्यावरती ॲडव्हर्टाइजमेंट रन नव्हते करत. कारण नव्हते करत. मी काल एक एक्झाम्पल सांगितलं. मी जर एक बिझनेस ओनर आहे, मी अजून पण फेसबुकवरती रन नाही करत कॅम्पेन. का नाही रन करत? मी जर फेसबुकवरती ॲड रन केली तर उगाच कोणत्या पण लोकांना दिसते. मी त्याचं टार्गेट ऑडियन्स सिलेक्ट करतो पुणे, ते दिसतं बिहारमध्ये. का दिसतं असं? तर त्यांचे थोडेसे अल्गोरिदम वेगवेगळे होते आणि फेसबुकवरती लोकांचा ट्रस्ट पण नव्हता राहिला. लोकांनी ते काय केलं, त्यांनी काय केलं, एक चांगलं ऑप्शन केलं की शॉपिंग, जसं आपलं शॉपिंग Amazon, Flipkartचं कॉम्पिटिटर बनण्यासाठी त्यांनी काय केलं, शॉपिंगचं ऑप्शन दिलं तिथं. Google माय बिझनेस सारखं. मग लोकं तिथं काय करायचे, प्रॉडक्ट ॲड करायचे. काही लोकं जेन्युइन होते, पण 90% लोकं तिथं फ्रॉडच व्हायचे. म्हणजे सपोज एखाद्याला काय करायचं, पेमेंट घ्यायचं आणि प्रॉडक्टच देत नव्हते. म्हणजे त्यांचे अल्गोरिदम Google सारखे स्ट्रॉंग नव्हते. तर बरोबर आहे ना. गुगलचं कसं, Amazonवरून प्रॉडक्ट घेतला, काय जर हे झालं तर लगेच त्यांची कस्टमर केअरची टीम आहे. लगेच त्याच्यावरती ते कारवाई करू शकते, हे पण करू शकते ज्याने फ्रॉड केलाय त्याच्यामुळे. पण ह्यांचे अल्गोरिदम एवढे स्ट्रॉंग नव्हते, त्यांची कस्टमर सपोर्ट एवढी स्ट्रॉंग नव्हती. त्यांनी नुसतं काढायचं म्हणून केलं होतं. त्याच्यामुळे पण त्यांचे निगेटिव्ह मार्केटिंग झाले. दुसरं म्हणजे काय, जर मी आड रन केली, ₹5,000 त्याच्यामध्ये स्पेंड केलं, तर एक पण लीड नव्हती येत. ते इरिलेव्हंट लीड येत होत्या. त्यांचा कॉल, म्हणजे कॉल केला की ते बोलले, नाही आम्ही तर इन्क्वायरीच नाही केली. मग इन्क्वायरी केली कोणी? आणि नंतर लीड जरी आल्या तर तुम्हाला आठवत असेल की जेवढे लीड येते, सपोज 100 लीड आले तर त्याच्यातले 70 लोकांचे कॉन्टॅक्ट नंबरच बंद असायचे. मग कन्व्हर्जन रेट पण कमी असायचा. मग लोकांचा बिझनेसच होत नाही. मग लोक ॲडव्हर्टाइजमेंटच नाही करणार. आणि लोकांनी जर ॲडव्हर्टाइजमेंट नाही केली तर फेसबुकला पैसे भेटतील का? मग फेसबुकला जर पैसे नाही भेटणार तर लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट नाही करणार. मग लोकांनी इन्व्हेस्टमेंट नाही केली तर फेसबुक सगळ्यात मोठी कंपनी होती, त्याच्यातले 5,00,000 का काहीतरी 5,000 एम्प्लॉयला काढून टाकलं होतं मागं. कंपनी कशावरती चालते? कंपनी पेमेंट कशातून देते? तर तुमच्या प्रॉफिटमधूनच देते. खिशातले पैसे थोडी कंपनी. जोपर्यंत कंपनीचा प्रॉफिट आहे तोपर्यंत तुम्हाला कंपनी ठेवू शकते. तर ह्या गोष्टी चुकल्या, त्याच्यामुळं नंतर मग त्यांनी काय केलं, थोडंसं फिल्टर आउट केलं. त्यांना ह्या गोष्टी समजायला लागल्या ॲनालिसिस करून, की आपण जे अकाउंट क्रिएट केलेले त्याच्यामध्ये पेजेस, म्हणजे जसं जे उद्या एखादा माणूस असेल, फॅन फॉलोइंग असेल, बॉटल असेल, बुक असेल, त्याच्या रिलेटेडच लोकं अकाउंट बनवतात. तर त्याच्यामुळे त्यांना थोडंसं हे व्हायला लागलं. मग त्यांनी ते फिल्टर आउट केलं. बाकीचे सगळे अकाउंट ते हे केले. नंतर 2017ला त्यांनी अल्गोरिदम केला, की जर जो ह्युमन बिंग असेल तोच काय करेल, अकाउंट बनेल आणि बाकीचे लोकं पेज बनवतील. पेज आणि अकाउंटमध्ये एवढा डिफरन्स आहे, की अकाउंटमध्ये फक्त 5,000 लोकांना तुम्ही काय करू शकतात, फॉलो करू शकतात आणि 5,000 लोकांचेच रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू शकतात. बरोबर आहे. नंतर तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करता येतात. कशामध्ये? पेजमध्ये पण, अकाउंटमध्ये पण. तुम्ही अकाउंट हे प्रायव्हेट करू शकता. पेज हे प्रायव्हेट नाही करू शकत. जर पेज तुम्ही प्रायव्हेट केलं, होतच नाही. अकाउंट हे प्रायव्हेट होतं आणि अकाउंटमध्ये लिमिट पण आहे,
नंतर काय करतात ते पेजवरती एखादा कंटेंट टाकला आणि अकाउंटमध्ये कंटेंट टाकला, तर अकाउंटमधला कंटेंट फक्त तुम्हाला ज्यांनी रिक्वेस्ट पाठवली, तुम्ही ज्यांचे फ्रेंड आहेत त्यांना दिसतं. पेजवरला कंटेंट कुणाला पण दिसतो. जसं की इंस्टाग्राम हे एक पेज आहे. इंस्टाग्राम अकाउंट पण आहे आणि पेज पण आहे. जोपर्यंत तुमचं अकाउंट हे काय असतं, प्रायव्हेट असतं, त्यावेळेस त्याला अकाउंट बोलायचं. ज्यावेळेस तुमचं काय होतं, ते पब्लिकमध्ये करतात, ते बिझनेस अकाउंटमध्ये किंवा क्रिएटर अकाउंटमध्ये ज्यावेळेस करतात, ते पेजमध्ये कन्व्हर्ट होतं. मग त्याच्यामुळं काय होतं ते, तुम्ही कोणी एखाद्याने रील टाकली, तर रील ही कुणापर्यंत पण जाऊ शकते. तुम्हाला तुमचे ज्यांनी फॉलो नाही केलं किंवा जे तुमचे फ्रेंड नाहीत त्यांना त्यांची पण रील तुम्हाला दिसते. का दिसते? तर त्यांनी काय क्रिएटरचं अकाउंट क्रिएट केलं असतं आणि ओपन असतं त्याच्यामुळं. तुम्ही जर प्रायव्हेट अकाउंट केलं, तर तुमची रील किंवा तुमची पोस्ट हे कोणालाच दिसणार नाही, एक्सपेक्ट तुमचे फॉलोअर सोडून. तर ह्या गोष्टी मॅटर करतात. Instagramचे पण ब्लॉग असतात, तर ते ब्लॉग पब्लिकमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतरच होतात ते. क्रिएटरचं अकाउंट असतं आणि बिझनेसचं अकाउंट असतं. या दोन्हीपैकी बिझनेसचं करा किंवा क्रिएटरचं करा, ते इन्फॉर्मेशन तिथं जाते. फक्त 5,000 रिक्वेस्ट आहेत. तुम्ही जर विराट कोहलीला काय केलं, फॉलो केलं किंवा तुम्ही विराट कोहलीला काय केलं, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली फेसबुकवरून, तर ॲक्सेप्ट करेल का तो? नाही करणार. नरेंद्र मोदीला पाठवली तर ॲक्सेप्ट करेल का? पण नरेंद्र मोदी कोणामुळे आहे? नरेंद्र मोदी आपल्यामुळे. मग त्याला एवढा ॲटिट्यूड येणार का? नाही येणार. आता सपोज एखादा नाही, मग तो आपल्यामुळे. सपोज एखादा बिझनेस ओनर आहे, त्याच्या अकाउंटवरती फक्त 5,000 लोकांनाच फॉलो करू शकतात. मग त्याने जर एखादी पोस्ट टाकली तर फक्त 5,000 लोकांपर्यंतच पोहोचू शकते. पण त्यांचं तर टर्नओव्हर 5 करोड 500 करोडमध्ये पोहोचायची इच्छा असते. मग हे पोहोचण्यासाठी त्याच्याबद्दलची किंवा त्याच्या प्रॉडक्टबद्दलची इन्फॉर्मेशन तेवढ्याच लोकांपर्यंत गेली पाहिजे. मग एवढी इन्फॉर्मेशन त्या लोकांपर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तेवढ्या लोकांना कनेक्ट करावं लागेल. मग हे कनेक्ट करण्यासाठी आपल्याला काय ऑप्शन्स आलं? हे कनेक्ट करण्यासाठी काय ऑप्शन्स आलं आपल्याला? तर कनेक्ट करण्यासाठी पेजचं ऑप्शन क्रिएट केलं. फॉलो ऑप्शन हे अकाउंटला असतं, सॉरी पेजला असतं. हे जसं की नरेंद्र मोदीचं फॅन फॉलोइंग पेज आहे, समजलं? 5,000 झाले तर फक्त फॉलो करू शकतो. मग त्याला पेजमध्ये पण कन्वर्ट ऑटोमॅटिक, म्हणजे तुम्हाला ते पेजेस म्हणून यूज करावं लागतं. म्हणजे तो ह्युमन एक पेज बनवतो. पेज बनवतो. नाही, त्याला जो अकाउंट आहे 5,000 किंवा झाले ते अकाउंट पेजमध्ये कन्वर्ट केलं म्हणजे आता फॉलोअर्स वाढतील. त्याला पण पेज बनवलं ना तरच होतं ते. आता जसं विराट कोहली पण तुम्ही पेज जर बनवलं तर ते तुम्हाला जास्त ॲडव्हान्टेजेस होतील, जास्त रीच होतील, कंटेंट लेवल. पेज बनवावंच लागतं तुम्हाला. नरेंद्र मोदीचं पण पेज फॉलोइंग आहे. जे पण ते टाकतो तर त्या पेजवरतीच येतं. अकाउंटवरतून जास्त रीच भेटत नाही. जेवढे पण मोठे मोठे माणसं आहेत, जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत, इन्फोसिस, TCS, HCL टेक्नॉलॉजी, NMD, ते सगळे पेजेसच असतात. पेजेस जास्त व्हायरल होतात, बरोबर आहे. पण आता थोडे अल्गोरिदम चेंज झाल्यामुळं फेसबुकवरती जास्त लाईक्स आणि कमेंट्स भेटत नाही. त्याच्यामुळे लोक कुठं शिफ्ट झाले? इंस्टाग्रामवरती झाले. तर आता आपल्याला काय पहिली डेफिनेशन क्रिएट करायचं. काय करायचंय? क्रिएट करायचं. मग आपल्याला काय करायचं? एक पेज क्रिएट करायचं. तर क्रिएट कसं करायचं? तर क्रिएट करण्यासाठी म्हणजे जसं की लग्न करायचंय अमरदीपचं, एकट्याचं लग्न लावून देता येईल का? हा, काय लागतं त्याला? हा, मुलगी पाहिजे. तर मग जसं की आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट करायची किंवा मार्केटिंग करायची, मग नुसतं अकाउंट असून चालेल का? नुसतं अकाउंट असून चालत नाही. मग त्यासाठी पेज पण लागतं. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पेज बनवावं लागेल. मग पेज बनवायची प्रोसिजर माहिती आहे? तर कसं बनवायचं पेज? तर आपल्याला हे अकाउंटवरतून बनवता येतं. तर अकाउंटमधून कसं पेज बनवायचं? एकतर ह्या 9 डॉटवरती क्लिक करा किंवा सी मोर दिसते तर तिथे जा. खाली गेल्यानंतर इथं पेजचं ऑप्शन दिसेल तुम्हाला. दिसलं पेज? तर ह्या पेजवरती जा. आता पेजवरती गेल्यानंतर आपल्याला काय एक पेज बनवायचं. तर इथं क्रिएट न्यू पेज बनवायचं आणि क्रिएट न्यू पेजवरती केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? ह्याला नाव द्यायचं आहे. पेजचं नाव काय देऊ शकतात? तुम्हाला जे वाटेल ते देऊ शकतात. पण जे आपण रूल्स अँड रेग्युलेशन पाहिलेत तेच इथं फॉलो करायचे. नाव हे 30 कॅरेक्टरपेक्षा पुढं नसलं पाहिजे. मग इथं नाव दिलं. त्याचा बिझनेस कशाचा आहे? क्लॉथिंग.
क्लोथिंग ब्रँड आहे. काय नाव आहे त्याच्या बिझनेसचं? लाईन अँड कॉर्ड. समजलं? नाव काय पण देऊ शकतात. नंतर त्याची कॅटेगरी तुम्हाला प्रॉपर टाकणं गरजेचं आहे. कॅटेगरीचं नाव काय आहे? हा, मग फॅशन टाका किंवा क्लोथिंग टाका. आहे इथं क्लोथिंग ब्रँड, क्लोथिंग शॉप आहे, क्लोथिंग कंपनी. ह्याच्यातलं रिलेव्हंट टाकायचं तुम्हाला. बायो टाकायचं आहे. बायो किती सांगितली होती तुम्हाला टाकाय तेवढी टाका. नाही तर लाईन अँड कॉर्ड. तुम्हाला 700 कॅरेक्टर पर्यंत इथं तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. लाईन अँड कॉर्ड इज इंडियाज नंबर 1 मेन्स अँड काय बोलू शकतो? गारमेंट. स्पेलिंग बघा गारमेंटची, चुकली असेल. ठीक आहे, जे टाकायचे ते टाका. हे आपण काय करतो? क्रिएटची गोष्ट करतो. पहिल्यांदा क्रिएट करावं लागतं आणि क्रिएट केल्यानंतर ते एक्सप्लोर करायचं. पण आधी क्रिएट करायला शिकायचंय. आता हे पेज क्रिएट झालं का? त्यासाठी तुम्हाला वेबसाईट टाकायची. नसेल वेबसाईट तर नका टाकू. कॉन्टॅक्ट नंबर टाका. ते पण नसेल तर टाकू नका. इथं ॲड्रेस तुम्ही काय टाका? पुणेच टाका. ह्या सगळ्या गोष्टी अप टू डेट टाकणे म्हणजे काय करणे? ह्या सगळ्या गोष्टी अप टू डेट टाकणे म्हणजेच ऑप्टिमायझेशन आहे. लोकांना ट्रस्टच बिल्ड नाही होणार नाही तर जर तुमचा ॲड्रेस चुकीचा असला. ओपन आवर्स किती? ऑलवेज ओपन ठेवायचे का सकाळी 10 ते संध्याकाळी? हे तुम्हाला करायचं. ऑनलाईन जर असेल तर ऑलवेज ओपन करायचं. पण तुमचं जर शॉप असेल तर तिथं तुम्हाला हे करायचं. हां, वेबसाईट टाका किंवा ब्लॉग टाका. नसेल तर टाकू नका. फोन नंबर असेल तर टाका, नसेल तर टाकू नका. तुम्हाला फोन नंबर द्यायचा आहे का नाही ते तुम्ही इथं करा. वेबसाईट असेल तर टाका, नसेल तर टाकू नका. नेक्स्ट करायचं इथं. पेज क्रिएट करण्याच्या 3 स्टेपमध्ये आता नंबर त्यांनी विचारलेला आहे. नंबर सांगा कोणतरी. काय नंबर तुझा? अमरदीप. त्याचा हां, त्याचाच नंबर टाकू आपण. कोड कंट्री कोड चेंज. इथे इंडिया सिलेक्ट करायचा आहे. नाईन 9172339174. नेक्स्ट झालं. आता इथं कवर फोटो. कवर फोटोची साईज तुम्हाला लक्षात ठेवायची 1250 इंटू 650, 1250 इंटू 650. हे कवर फोटो तुम्हाला इथं टाकलं. नंतर सॉरी, आता इथं बघा कवर फोटो 1250 इंटू 1250 टाकायचा होता. पण इथं आपण काय केलंय? प्रोफाईल पिक्चर किती टाकायचा? 360 पिक्सेल इंटू 360. इथं आहे का लाईन अँड कॉर्डचा ब्रँड? आता नाहीये तर मी हे तात्पुरतं सिलेक्ट करतो. नंतर आपण त्याला चेंज करू. जाताना अमरदीप त्याला चेंज करेल. त्याच्यामुळेच कालचा लेक्चर आपण घेतला होता कॅनवाचा. होता का तो? होता का? का नव्हता? हां, दिला गेला. हे बनवायचंय. कसं बनवायचं माहिती आहे तुम्हाला?
हा, प्रोफाईल पिक्चर कसा बनवायचा आहे लोगो, आणि दुसरं हे कसं बनवायचं आहे तुम्हाला. माहिती का नाही कसं बनवायचं ते. किती साईज सांगितली होती मी, 1250 इंटू 650. आता इथं CTA म्हणजे काय, CTA हां, कॉल टू ॲक्शन बटन. मग तुम्हाला ॲप्लाय नाव द्यायचे, कॉल नाव द्यायचे, व्हॉट्सअप नाव द्यायचे, काय द्यायचे, क्लिक नाव द्यायचे. व्हॉट्सअप बटन तुम्हाला क्लिक करायचं असेल तर क्लिक करा, नसेल तर काय करा, स्किप. स्किप केलं. फ्रेंडला इन्व्हाइट पण करता येतं पेजवरून. झालं. नेक्स्ट. बरं. काय केलं आपण आता, क्रिएट केलं. कुणाला काय प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत क्रिएट करायला. तुम्हाला पण एक पेज क्रिएट करायचंय. तुमचं पेज असं दिसतं. टेक टूर करायचं असेल तर टूर पण करू शकता पेजची. झालं. दिसतंय चांगलं. सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या खाली. किती वेळ लागला तुम्हाला. 5 मिनिटं. आता तुम्ही अकाउंट वरती का पेज वरती, इथं कसं समजलं तुम्हाला. मॅनेजर इथं दिसतंय त्याच्या अकाउंट वरती जायचंय. कसं जाणार तुम्ही, फायाची इथं फक्त स्विच करायचं. कशावरती तुम्ही आता, किती फ्रेंड आहेत त्याचे, 720. आता पेज वरती जायचंय. कसं जायचं, एक तर त्याच्या अकाउंट वरती कुठं दिसतं पेज, इथं दिसतं. आता इथं प्रोफाईलच्या खाली पण दिसतं, आणि इथं जर तुम्ही केलं तर त्याचे किती पेज येते ते इथं तुम्हाला दिसते. त्याचे शॉर्टकट दिसतील, आणि इथं काय दिसेल, पेज पण दिसते. सी मोर मध्ये जर तुम्ही केलं, बाकीचे पेज आणि त्याचे स्वतःचे पेज ते एकाच ह्याच्यावर हो. दिसतात. तुम्ही इथं इव्हेंट पेज मध्ये जरी गेलात तर तुम्हाला पेज इथं दिसायला स्टार्ट होईल. दिसतंय का हे पेज, एक नोटिफिकेशन. आपण एकापेक्षा जास्त पेजेस क्रिएट करू शकतो. हा, किती पण. जसं की आता तुम्ही काय सांगितलं, एक माणूस काय करू शकतो, एकटा लग्न नाही करू शकत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, पेज क्रिएट करावं लागलं. आता त्यांना पोरं पाहिजे, तर मग काय करावं लागेल. हा, आता ह्यांचं क्वेश्चनचं उत्तर आपण ह्याच लँग्वेज मध्ये देऊ. आता एक पोरग आपण बनवलं तर दुसरं पोरग पण बनवता येतं. एका माणसाला किती पोरं होऊ शकतात. मला अर्धा डझन मावश्या येतं. तुला किती येतं, 1 डझन. होऊ शकतं का, पहिल्या काळात होत होतं, आता होईल का, करायचं म्हणलं होऊ शकतं. पण तसंच आहे. तुम्हाला काय करायचंय, किती किती पाहिजे तुम्हाला पेजेस. सगळ्यांना क्रिएट करायचं माझं ऑलरेडी आहे म्हणून मी हा, मग तेच सांगितलं मी की इथं काही लिमिटेशन नाही. एका अकाउंट वरतून तुम्ही अनलिमिटेड पेजेस क्रिएट करू शकता. काय प्रॉब्लेम आहे. डिलीट पण करता येतं, काय प्रॉब्लेम नाही. डिलीट पण तुम्हाला करता येतं. एका अकाउंट वरून किती पण लाखो, तुमचे जर पुढे जाऊन 5 बिझनेस असले तर 5 पेज बनवायचे. पुढे जाऊन 100 बिझनेस झाले तर मग तुम्ही त्याच्यातच हँडल करणार. पेजेस मधून रेव्हेन्यू पण भेटतो, अकाउंट मधून पण रेव्हेन्यू भेटतो. जसं फेसबुकचं आपल्या युट्यूबचं आहे तसं सेमच. नाही म्हणजे जर तुम्ही पेजेस मी पाहिलं की फेसबुक पेजेस तुम्ही पैसे कमवू शकतात. मग फेसबुकचं पण मॉनिटाईज, मग जिथे जिथे ऍडव्हर्टाइजमेंट असते ना तिथं मॉनिटायझेशन असतं ना. आणि मला थोडे पैसे भेटेल, थोडे पैसे फेसबुक. बरोबर आहे. आता इथे एम्प्लॉई ते काम का करतात, पैसे हा, काम भेटावं आणि पैसे भेटावं. ते काम का करतात, पेमेंट येतो म्हणून. बरोबर आहे. आणि मी का पैसे देतो त्यांना, ते काम करतात आणि मला पैसे भेटतात म्हणून मी देतो. सेम तसं आहे की फेसबुक असं फुकट कोण काम करेल का. तुम्हाला काहीतरी फायदा व्हावा म्हणूनच काम करतात ना तुम्ही. लोक व्हिडिओ बनवतात का बनवतात, पैसे भेटतात.
पैसे भेटतात, ऍडव्हर्टाइजमेंट होती, ब्रँड अवेअरनेस होतो, स्वतःचं नाव होतं, असे भरपूर सारे कारण आहेत. म्हणून लोक काय करतात, तुम्हाला आता जेवढे युट्यूबर आहेत ते युट्यूबमध्ये सगळं कामधंदा सोडून युट्यूबरच येतं. का करतात ते? त्यांना पैसे भेटतात, बरोबर आहे, नाव पण मोठं होतं. मग त्याच्यासाठी हे लोक करतात. तर जिथं जिथं मार्केटिंग होती, सपोज आपण एकदा जर ऍड पाहिली मी, आणि ते कुठं पाहिली, फेसबुकवर पाहिली, कुणीतरी रन केलेली, आता जी लोधाची ऍड पाहिली आपण, ती लोधा बिल्डरने रन केली असेल, बरोबर आहे. मी एकदा पाहिली की त्याच्यातून ₹1 डिडक्ट झाला, मी त्याच्यावरती एकदा क्लिक केलं तर ₹25 डिडक्ट झाले. मग ₹25 लोधा बिल्डरचे ₹25 डिडक्ट होतात. मग ते सगळे मला येतात का? मला कसं काय पैसे येतील? मी जे पेजवरती पाहिले ना त्याला येतात. पण त्याच्यासाठी पण त्यांनी काय केलेले, क्रायटेरिया बनवलेले. ज्यांचे सबस्क्रायबर एवढे येतात त्यांनाच पैसे देणार, बाकीचे लोक फक्त टाइमपास करायचे. त्यासाठी तुम्ही ते इलिजिबल व्हायचं. मग असे खूप कमी लोक आहेत, 3% लोक आहेत ते मॉनिटायझेशनसाठी इलिजिबल येतात. बाकीचे लोक एवढा त्रास घेत नाही, तर ते आरामशीर जीवन जगतात. फेसबुकचे जसे प्रायव्हसी टर्म्स अँड कंडिशन थोडे हार्ड आहे. मॉनिटायझेशन टर्म्स अँड म्हणजे कंटेंट कसा असला पाहिजे त्याच्यामध्ये हे करायचं. जसं की आपण पाहिलं काल की जर तुमचं कंटेंट 15 सेकंदपेक्षा जर काय असेल, सपोज मी एखादं जर गाणं घेतलं मूवीचं आणि ते जर टाकलं आपल्या रीलला, तर त्याला कॉपीड केस लागू शकते. पण त्याचे टर्म्स अँड कंडिशन काय आहे, 15 सेकंद 10 सेकंदपेक्षा कमी जर तुम्ही कंटेंट घेतला कुठून पण, तर त्याला आम्ही कॉपीड केस लावत नाही. पण जर 15 सेकंद घेतली तर मग त्याला काय लागणार, कॉपीराईट लावू शकतो. पण सर क्रेडिट दिले तरी लावतो, ते त्यांच्यावरती डिपेंड असतं. क्रेडिट दिलं तर समोरच्यावरती लावतं. एवढे जे गाण्यावर रील्स किंवा हे टाकतात लोक, काही किंवा शॉर्ट्स टाकतात. हा, मग मी ते सांगितलं, ते 10 सेकंद. सपोज मला काहीतरी दाखवायचंय, मध्ये मध्ये डायलॉग दाखवतात, बरोबर आहे. ते मूवीचाच असतो किंवा कुठल्या जेटचा असतो. नाही, आपण काही काही गाण्यावर डान्स करतो किंवा काही शॉर्ट्स मध्ये, युट्यूब शॉर्ट्स मध्ये किंवा आपण फेसबुकच्या रील्स मध्ये, मग त्याच्यावर का नाही? फेसबुकचं मॉनिटायझेशन वेगळं आहे, युट्यूबचं युट्यूबच्या शॉर्ट्स मध्ये पण आपण पाहतो. युट्यूबच्या शॉर्ट मध्ये असतं. युट्यूबच्या शॉर्टला आपल्याला हे नाही लागत, कॉपीराईट लागत नाही. युट्यूबच्या शॉर्ट मध्ये पैसे कमी भेटतात, पैसे खूप कमी भेटतात. पण ते सॉन्ग यूजच करून त्यांनी त्याच्यासाठीच बनवले, सॉन्ग यूज करायचे तुम्हाला आणि त्याच्यावरती शॉर्ट बनवायचे. बट त्यामध्ये त्याच्या मग ते कोण पैसे देतं त्यांना? कोण पैसे देतं त्या सॉन्गवाल्यांना? युट्यूब पैसे देतं. जे सॉन्ग जेवढ्या वेळेस जास्त यूज करेल ना तेवढं. आपण रील्समध्ये पण सॉन्ग टाकतो, तिथं कॉपीराईट लागतं का? नाही लागत. तसं युट्यूबने पण त्यांचे युट्यूबचे सॉन्ग घ्यायचे तुम्हाला त्या प्लेलिस्ट मधलं आणि तिथंच म्हणा. तुम्ही दुसऱ्याचं घेऊन जर टाकलं तर मग त्यावेळेस तुम्हाला हे होईल. नाहीतर मग ते काय करतं, ते जर एक्झिस्टिंग असेल तिथं तर ऑटोमॅटिकली ते पिच होऊन जातं. पेज बनवायचे सगळ्यांना समजलं. आता दुसरं पेज बनवायचंय, इथं क्रिएट करायचंय, इथं करायचं. आता तुम्हाला काय करायचंय, एक टास्क देतो मी तुम्हाला. आयडिओग्राम येतंय, काल तुम्हाला कॅनवा शिकवलंय, समजलंय कॅनवा. तर ह्याच्यावरती तुम्हाला काय करायचं, एक लोगो बनवायचा आहे. कशाचा? लाईन अँड कॉडचा. आणि इथं कव्हर फोटो बनवायचा. एवढा तुमचा आजचा टास्क असेल, ते करून आणायचं. हा, ह्याला आणि तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये टाका किंवा मग इथं टाका, ह्याला लगेच तुम्ही अपलोड करू शकता. समजलं? तुम्हाला नाही झालं, तुम्हाला नाही येत तर ह्यांना विचारा कसं करायचं. ठीक आहे, कोणाचं काय डाऊट असेल तर विचारू शकता. लोगो आणि पेज बनवून पेजवर अपलोड केलं. आवाज येत नाही कसं. काय बोलले? माझ्या बिझनेसचा लोगो क्रिएट करून लोगो तो आणि तुम्हाला काय पाठवला. कशावर अपलोड केलं? तो अपलोड करून तुम्हाला टाकलं चालेल ना? हा, चालेल ना, चालेल. मला हो, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय करायचंय, तुमच्यासाठीच पेज क्रिएट करायचं. तुमचा बिझनेस असेल तर, एखाद्याला फ्युचरमध्ये काय बिझनेस, डिजिटल मार्केटिंग एजन्सी टाकायची असेल तर डिजिटल मार्केटिंग एजन्सीचं पेज बनवा. एखाद्याला दुधाचा बिझनेस करायचा असेल तर दुधाचं पेज बनवा. एखाद्याला ब्युटी पार्लर करायचं असेल तर ब्युटी पार्लरचं करा. हा, कुठलं पण पेज तुम्ही क्रिएट करायचंय. अमरदीपला काय करायचंय,
लाईन अँड कॉडचं करून हे तर फक्त अपलोड कर. बरोबर आहे ना? आजच करायचंय का भूक लागली? बरं.